लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो, सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. भाऊबीजचं गिफ्ट द्यायचं ठरवलेलं आहे. तर कोणत्या महिलांना भाऊबीजचं गिफ्ट भेटणार आहे, सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीजचं गिफ्ट भेटणार आहे का, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर एक सरकारने मोठा जीआर काढलाय आणि त्या जीआर नुसार या भाऊबीजला, येणाऱ्या भाऊबीजला लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहेत. तर अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत त्यांना हे भाऊबीजचं गिफ्ट भेटणार आहे. आणि बघा लाडक्या ताईंनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीआर मध्ये स्पष्ट शब्द त्यांनी किंमत पण सांगितली आहे की किती रुपये त्यांना भेटणार, कोणत्या महिला आहेत. तर लाडक्यांनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, सर्व लाडक्यांना भाऊबीजचं गिफ्ट भेटणार का? आणि लक्षात घ्या लाडक्यांनो, हे पहिल्या वेळेस होत नाही, मागच्या वर्षी आठवा. सर्वांना आठवत असेल तर मी तुम्हाला दाखवणार आहे की मागच्या वर्षी देखील या ठिकाणी सरकारने 3000 रुपये या ठिकाणी दिले होते. तर या वेळेस पण सरकार या ठिकाणी 3000 रुपये देणार आहे का? भाऊबीजचं गिफ्ट तुम्हाला काय भेटणार आहे? काही काही तर मेसेज असे येत आहेत, काही काही ठिकाणी असे व्हिडिओ पण पाहायला मिळत आहेत, काही काही न्यूज वर असं पाहायला मिळत आहे की भाऊबीजेला 10,000 रुपये भेटणार आहेत, भाऊबीजेला मोबाईल भेटणार आहे, भाऊबीजेला साड्या वाटलेल्या होणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत की नक्की तुम्हाला काय भेटणार आहे. भाऊबीजेचं गिफ्ट भेटणार आहे, 3000 रुपये भेटणार आहे, 1500 रुपये भेटणार आहे का काहीच भेटणार नाहीये, सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर लाडक्या ताईंनो, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ई-केवायसी कोणी कोणी कंप्लीट केली, पटपट सर्वांनी सांगा लवकर लवकर. लाडक्या ताईंनो, जर ई-केवायसी केली असेल तर तुम्हाला पुढच्या गोष्टी मी दाखवणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर बघा, एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे. 15वा हप्ता आणि 16वा हप्ता बघा, म्हणजे कोणता? 15वा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार का काय? तर याच्या संदर्भातली एक मोठी बातमी, ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर भाऊबीज बघा तर जवळ येणार आहे. भाऊबीज म्हणजे कोणती? आता दिवाळी ज्यावेळेस चालू होते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे भाऊबीज असते आणि लाडके दादा त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी वेगवेगळे काय देत असतात, भेट वस्तू देत असतात. तर हे लाडकी बहिणींना भाऊबीजचं गिफ्ट म्हणून 3000 रुपये भेटणार का? 2 हप्ते एकत्र भेटणार का? कोणाला मिळणार मग हे गिफ्ट? या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि 2000 भाऊबीज गिफ्ट कुणाला भेटणार आहे हे पण तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. कारण की सरकारने जीआर देखील काढलाय, डायरेक्ट आदेश देऊन टाकलेत भाऊबीज गिफ्ट म्हणून, भाऊबीज भेट म्हणून 2000 रुपये भेटणार अशा स्वरूपाचा सरकारचा जीआर देखील आलेला आहे. ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतंय की सगळ्यांना पटपट हे पैसे देऊन टाकायला पाहिजे सरकारने, जास्त तुम्हाला काही अपेक्षा नाहीये, पण 2 हप्ते जरी एकत्र सरकारने दिले तर खूप चांगलं होणार आहे. येणारा नवरात्री सण असेल, दिवाळीचा सण असेल, या दोन्ही गोष्टी व्यवस्थित होणार आहे. त्याचं लाडक्या ताईंनो बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा आपण बघणार आहोत, 3000 वाटप केव्हा होणार आहे. 3000 वाटप मागच्या वेळेस काय झालं ते तुम्हाला मी अगोदर सांगतो. बऱ्याच लाडक्या ताईंना माहित नसेल तर परत सांगतो. लाडक्या ताईंनो, मागच्या वर्षी म्हणजे ज्या वेळेस निवडणुका लागल्या होत्या, निवडणुकीच्या वेळेस बघा, एक ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी काय 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागणार होती. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मागच्या वर्षी 2 हप्ते एकत्र टाकले होते. बघा, 2 हप्ते, ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिन्याचा 2 हप्ते भाऊबीजेचा गिफ्ट म्हणून, भाऊबीजेची ओवाळणी म्हणून सरकारने टाकले होते. 2 हप्ते 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जमा झाले होते. त्या स्वरूपात भाऊबीजीला भेट म्हणून 3000 रुपये भेटले होते. आता बघा, तुम्ही म्हणत असाल की सर हे कधी चालू झालं होतं? मागच्या वेळेस आठवा 4 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर, लक्षात घ्या, 4 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत हा टप्पा सुरू होता. 10 ऑक्टोबर पर्यंत बऱ्याच ताईंना भेटला होता आणि 15 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म एडिट करण्याची त्यांनी काय केली होती, सुविधा राहून दिली होती. ते 15 ऑक्टोबरच्या नंतर तुमच्या लाडक्या बहिणीचे फॉर्म पण एडिट करणं बंद करून टाकलं होतं. तर हे मागच्या वर्षी लाडक्या ताईंनो झालेलं आहे. त्यांनी 2 हप्ते एकत्र दिलेले आहेत. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला असं सगळ्याला वाटतंय का की यावेळेस देखील बघा, ऑलरेडी सप्टेंबर महिन्याचा संपलाय तर गृहीत धरू आपण, कारण 2-3 दिवस आता शिल्लक राहिले. सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून भेटला नाही. 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून भेटला नाहीये. मग हा 16वा हप्ता, आता कोणता हप्ता असणार आहे? ऑक्टोबर महिन्याचा हप्ता. हा 15वा आणि 16वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. आणि दसऱ्याच्या निमित्ताने म्हणजे 1-2-3 तारखेला, 4 तारखेला वाटपाला सुरुवात व्हायला पाहिजे. मागच्या वेळेस जसं या ठिकाणी 4 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली, यावेळेस पासून पण 4 ऑक्टोबर पासून 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटते पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं लाडक्या ताईंनो. आणि बघा लाडक्या ताईंनो, मग अजून तुम्ही म्हणत असाल की सर हे सरकारने निर्णय घेतला ते कुठे दाखवा.
तर दाखवतो लाडक्यातांनो 2000 रुपये भाऊबीजचं गिफ्ट सरकारने GR देखील काढलाय लाडक्यातांनो। तुम्ही म्हणत असाल की सर हे भाऊबीजचं गिफ्ट खरं आहे का, 2000 रुपये भेटणार आहे ते खरं आहे का? पण लाडक्यातांनो सगळ्यांसाठी नाहीये हे, ही गोष्ट लक्षात ठेवा। अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस एवढ्याच लाडक्यातांना फक्त हे भेटणार आहे। GR आलेला आहे, तुम्हाला तो GR पण दाखवतो लाडक्यातांनो। बघा एक महत्त्वाचा GR काल या ठिकाणी आलेला आहे। काय GR आहे आपण बघूया या ठिकाणी। भाऊबीजची भेट रक्कम मंजूर करण्याबाबतचा हा GR आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस मानधनी असलेले ज्या आहेत त्यांच्यासाठी फक्त हे काय असणार आहे, गिफ्ट असणार आहे, भाऊबीजेचं गिफ्ट। तुमच्या समोर या ठिकाणी लिहिलेलं आहे भाऊबीज गिफ्ट रक्कम मंजूर करण्याबाबत डायरेक्ट मंजूर करून टाकलेली आहे। बघा दिनांक पण आहे 25 सप्टेंबर 2025 म्हणजे कालचा हा GR आहे। सरकारने काय केलेलं आहे प्रस्तावना बघा या ठिकाणी भाऊबीज भेट प्रत्येकी 2000 रुपये प्रमाणे अदा करण्याबाबत शासनाचा विचारधीन होती। बघा तर लक्षात घ्या लाडक्यातांनो 2000 रुपये लाडक्याताईंना या ठिकाणी भेटणार आहेत। कोणत्या लाडक्यात आहेत ह्या? एक ते काय अंगणवाडी सेविका आणि दुसरे आहेत अंगणवाडी मदतनीस। या 2 लाडक्याताईंना ह्या भेटी भेटणार आहेत। 2000 रुपये हप्ते त्यांना या ठिकाणी भेटणार आहे। तर लाडक्याताईंनो असं वाटतंय का आता ह्या खूप चांगला निर्णय घेतलाय की ज्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस एवढ्या काम करत आहेत, त्यांची पडताळणीवर भरपूर सारा ओझं त्यांच्यावर टाकलेलं आहे किंवा भरपूर ते काम करत आहेत आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांना तर भेटत असेल, पण हे भाऊबीज म्हणून त्यांना या ठिकाणी 2000 रुपये भेटत आहेत। तर या स्वरूपात सरकारने देखील लाडक्या बहिणींना माझी एक सगळ्या लाडक्या बहिणीच्या वतीने मागणी आहे सरकारकडे। सरकार तुम्ही जसं या ठिकाणी यांना 2000 रुपये लाडक्याताईंना दिलेत त्यांचं खूप तुमचं अभिनंदन, सरकारचं अभिनंदन आहे, ही चांगली गोष्ट केलेली आहे। पण या स्वरूपात तर लाडक्या बहिणीचे तुम्ही एक्स्ट्रा पैसे देऊ नका। परत सांगतोय लाडक्या बहिणींना 10,000 15,000 चालू आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये, तेच आपल्याला गरज नाहीये। पण लाडक्याताईचे हक्काचे जे पैसे आहेत, कोणत्या हक्काचे पैसे आहेत? 15वा हप्ता आणि 16वा हप्ता, हे 2 हप्ते लाडक्याताईंच्या अकाउंटला लवकरात लवकर भेटावेत। म्हणजे लाडक्याताईची नवरात्री चांगली जाईल आणि पुढची दिवाळी पण चांगली जाईल। जर 3000 रुपये लाडक्याताईंच्या अकाउंटला आले तर खूप चांगलं होणार आहे। आणि ज्या लाडक्याताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये, ज्या पात्र लाडक्याताई आहेत ज्यांची KYC पूर्ण होत आहे, त्या सर्व लाडक्याताईंना मागचे जरी त्यांना हप्ते भेटले नसतील तर त्या सर्व लाडक्याताईंना लवकरात लवकर हप्ते भेटावेत। सरकारकडे मी डायरेक्ट विनंती करत आहे, त्यांना ना मोबाईलची गिफ्ट नकोय, ना साडी गिफ्ट नकोय, ना दुसरं काही कोणतं गिफ्ट दिलं नाही तरी चालतंय, पण त्यांच्या हक्काचा 15वा आणि 16वा हप्ता भेटावा असं मी सरकारकडे विनंती करताय। तर लाडक्याताईंनो तुम्हाला सगळ्याला असं वाटतंय का पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की आता आपल्याला सगळ्याला एकत्र येऊन सरकारकडे मागणी करायचंय 15वा हप्ता 16वा हप्ता लवकरात लवकर टाकावा आणि भाऊबीजेच्या अगोदर आम्हाला हे वितरण व्हावं, दिवाळी आमची सुखाची समृद्धीची जावी, हे आमचं सरकारकडे मागणी आहे। तुमची काय मागणी आहे मला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, कारण आपण सगळे मिळून या ठिकाणी पुढे जायचंय। आणि माझ्या इतर युट्यूबर बांधव असतील, इतर टीव्ही चॅनल रिपोर्टर बांधव असतील किंवा वेगवेगळे न्यूज वेगवेगळे बांधव असतील, त्या सगळ्यांना इंस्टाग्राम वाले व्हिडिओ वाले बनवणारे असतील, त्या सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन लाडक्या बहिणीसाठी ही मागणी या ठिकाणी उचलून धरायला पाहिजे की भाऊबीजीला 3000 रुपयाचं गिफ्ट या ठिकाणी सरकारतर्फे 15 आणि 16 हप्ता भेटायला पाहिजे। तर ही मागणी मी करतोय, सगळ्यांनी सपोर्ट करायचा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।